नमस्कार बालमित्रांनो, मी छाया पाटील. मी तुम्हाला एक हुशार मुलाची गोष्ट सांगणार आहे. हुशार मुलं अंधश्रद्धेत कसे ग्रासतात हे तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे हुशार मुलगा. एक अति हुशार मुलगा असतो, पण त्याला त्याची आई त्याच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धेचं खूळ घालते. कधी पण सोमवारी तू असं केलं की तुला हा लाभ होईल, मंगळवारी तू देवीच्या मंदिरात गेला की तू असा बनशील, शनिवारी तू शनीच्या मंदिरात जाशील तेल चढवायला तर तुझ्यावर शनी महाराज खुश होतील. असे अनेक प्रकारचे त्याच्या डोक्यामध्ये त्याची आई खूळ बसवते. पण वर्गामध्ये तो फार हुशार असतो. मास्तर केव्हाही त्याचं कौतुक करतात हुशार होण्यामुळे. एक दिवस काय होते की त्याची परीक्षा येते आणि ती मात्र येते शनिवारीच. तर त्याला प्रश्न पडतो की शनिवारी आली तर माझ्या आईने पहिलेच सांगितलेलं आहे की तुझ्या मागे शनीचे ग्रह आहे, आता कसं करायचं बा. तर मग तो मुलगा सरांना म्हणतो, सर शनिवारी पेपर घेऊ नका ना. सर म्हणतात, का रे? नाही, माझ्या आईने सांगितलं आहे की शनिवारी काहीही करायचं नाही कारण त्याने नुकसान होते. तर गुरुजी म्हणतात, नाही नाही, पेपरची ही वेळ कधीही बदलू शकत नाही. कारण काय, पेपर हे महत्त्वाचे असतात. तर मग शनिवारी त्याचा पेपर येतो. त्याचे प्रत्येक हप्त्याचे पेपर हे शनिवारीच असतात. तर पेपर येतो तर तो पेपरला बसतो. त्याला मुळीच काही येत नाही. तर सर त्याच्याजवळ येऊन उभे राहतात आणि उभे राहिल्यामुळे सर पाहतात, अरे याला तर काहीच आठवत नाही, येत नाही, आता कसं. सर म्हणतात चपराशाला, अरे तू एक ग्लास पाणी आण बरं याच्यासाठी, म्हणजे हा पिईल तर हा पेपर बरोबर सोडवेल. तर त्या मुलाला सर पाणी देतात. पाणी दिल्यामुळे हे घे म्हणते पाणी, हे शनिदेवाच्या याच्यावर तेल शिंपडलेलं आहे, तू पाणी पिऊन घे म्हणते. तर तो मुलगा पाणी पितो तर त्याला भरभर पेपर सोडवता येते. तर सर मिस्किलपणे हसतात कारण त्याच्या डोक्यामध्ये ते अंधश्रद्धेचं खूळ बसलं आहे ना शनिवारी. मग असेच पेपर तो दर शनिवारी त्या पाण्यामध्ये तेल शिंपडून पाणी पितो आणि पेपर देतो. त्याला सगळ्या पेपरचं उत्तर येते. मग तो सगळ्या वर्गामध्ये पहिला येतो. मग सर त्याला म्हणतात, बघ तू किती म्हणजे हुशार मुलगा आहे की तू वर्गातून पहिला आलेला आहे आणि तुझ्या मनात असं वाटते की मी पाण्यामध्ये थोडंसं तेल शिंपडलं शनिदेवाचं म्हणून तुला पेपर आले. तसं काही नाही रे बाळा, हे फक्त केवळ साधं पाणी होतं. तुझ्या डोक्यातलं तुझ्या आईने जे अंधश्रद्धेचं खूळ भरलं होतं ना, ते काढायसाठी. तो मुलगा एकदम आश्चर्य होतो, हो का सर, हे बरोबर? हां, तसं काहीही नसते. आपल्या डोक्यातलं खूळ हे आपण स्वतःच काढायला असते. असं जर झालं असतं तर सर्वच मुलं पास झाले असते. हा बोध घ्यावा आपण. तर मुलगा एकदम हॅपी होतो आणि त्याला सरांचा तो धन्यवाद म्हणतो. समजलं का तुम्हाला ही गोष्ट? अंधश्रद्धेवर कधीही विश्वास करू नये. धन्यवाद. बरं का बालमित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली तर मला लाईक करा, सबस्क्राईब